नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. क्रांतिकारक भगतसिंग यांचे जयंती विशेष माहिती असणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील तेजस्वी क्रांतिकारक नाव म्हणजे शहीद भगतसिंग. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी पंजाबातील बंगा या गावात झाला. लहान वयापासूनच त्यांच्या मनात परकीय सत्तेविरुद्ध प्रखर असंतोष आणि संताप होता. त्यांची घरच क्रांतीची पाठशाळा होतं. वडील किशन सिंग आणि काका अजित सिंग हे स्वातंत्र्य लढ्यात कायमच सक्रिय होते. एक त्यांच्याबद्दलचा खरा प्रेरणादायी प्रसंग, लाहोर षडयंत्र प्रकरणात जेव्हा भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जावं लागलं, तेव्हा त्यांना कडक शिक्षा आणि अमानवीय वागणूक दिली जात होती. भारतीय कैद्यांना अन्न निकृष्ट दर्जाचं दिले जात असे. हे पाहून भगतसिंग यांनी तुरुंगात उपोषण सुरू केले. त्यांच्या या आंदोलनाला हजारो कैद्यांचा पाठिंबा मिळाला. 26 दिवस, मग 63 दिवस, अखेरीस तब्बल 116 दिवसांचा हा उपोषण इतिहासात नोंदला गेला. त्या काळी त्यांचे शरीर खंगले होते, पण मनोबल इतके प्रचंड होते की ते म्हणाले, क्रांती ही तलवारीच्या धारेवरती जन्मत नाही, तर ती समाजाच्या विचारातून जन्म घेते. शहीद आजम भगतसिंग म्हणतात की मेरी लाश लेने आप मत आना, कुलवीर को भेज देना, वरना आपको रोता देख लोग कहेंगे कि देखो भगत सिंग की माँ रो रही है. हा प्रसंग आजही आपल्याला शिकवतो की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शारीरिक ताकद नव्हे, तर मानसिक सामर्थ्य आणि दृढ निश्चयाची खरं तर आवश्यकता असते. मग या जयंतीनिमित्त भगतसिंगांनी आपल्याला बलिदानातून दाखवून दिलं की देशासाठी, समाजासाठी लढणं म्हणजे केवळ शस्त्र उचलणं नाही, तर विचार जागृती करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यांनी आयुष्याच्या फक्त 23व्या वर्षी शहीद झाले, हसत हसत फासावर चढले, पण त्यांचे विचार आजही तरुणाईच्या आपल्या सर्वांच्या मनात जिवंत आहे. म्हणूनच भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हीच खरी देशभक्ती आहे. आपल्या कार्यात निडरपणा, त्याग आणि प्रामाणिकपणा ठेवणं हेच भगतसिंगांचे खरे स्मरण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग. स्वातंत्र्य लढ्यामागील भगतसिंग यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्य प्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाज निर्मितीची होती. हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक आणि त्यांचे एकूण कार्यावरून स्पष्ट होते. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले, पण आपल्या कर्तव्यनिष्ठेनं, त्यागानं, नेतृत्वानं, धाडसानं, अत्युच्च आहुतीनं ऐन तारुण्यात देशात चैतन्य निर्माण करणाऱ्या भगतसिंग यांचं कार्य अद्वितीय आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अमर रहे, अमर रहे भगतसिंग, अमर रहे. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.